नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुढील 10 तास हाय अलर्ट. पुण्यासह या जिल्ह्यांमध्ये धो-धो पाऊस कोसळणार. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही तासातच मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने पुण्यातील काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. याशिवाय रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई आणि शहरात उपनगरात अत्यंत ढगाळ आकाश असून मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. इथे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34 डिग्री आणि 27 डिग्रीच्या आसपास असणार आहे. दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाटासह वादळी वारा आणि सोसाट्याचा वारा 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वाहणार आहे आणि मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड, सातारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मित्रांनो, माहिती चांगली वाटली तर व्हिडिओ दुसऱ्यांना नक्की शेअर करा. धन्यवाद.